स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करतानाच आपली भूमिका स्पष्ट केली। मी मशाल चिन्हावर लढलो असतो तर मला शिवसेनेत जावं लागलं असतं। मी गेल्या 30 वर्षांपासून चळवळीचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांचा नेता आहे। मी त्यांना सोडून जाणार नाही। मी जहाज चालवणारा कॅप्टन आहे। मी जहाज बुडवणार नाही। संजय राऊत काहीही बोलत असतात, त्यांच्यावर प्रबंध लिहिला पाहिजे असा टोला राजू शेट्टी यांनी संजय राऊत यांना लगावला। मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षासाठी आरक्षित आहे आणि ते चिन्ह जर घ्यायचं असेल तर त्या पक्षाचा एबी फॉर्म घ्यावा लागेल आणि एबी फॉर्म घ्यायचा असेल तर त्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल। मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संस्थापक आहे, स्वाभिमानी पक्षाचा संस्थापक आहे आणि मला हा पक्ष सोडून, ही संघटना सोडून मला ते चिन्ह घेणं शक्य नव्हतं, कारण मला शिवसेनेत प्रवेश करावा लागेल। मग काय स्वाभिमानी शेतकरी संघटना बरखास्त करायची का? स्वाभिमानी पक्ष शिवसेनेत विलीन करायचं का? हे होणं शक्य नाही, कारण शेतकऱ्यांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आहे। त्यांना सोडून मला कुठं जायचं नाही। गद्दारी अनेक जण करतात, पार्ट्या अनेक जण बदलतात, पण मी त्यातला नाही। गेल्या 30 वर्षामध्ये मी या चळवळीत राहिलो, चळवळीशी एकनिष्ठ राहिलो आणि हे जे स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष आहे याचा मी कॅप्टन आहे। कॅप्टन कधी जहाज सोडून जात नाही। कितीही संकट आली, वादळं आली तरी त्या वादळातून जहाज किनाऱ्यावर नेणं हे कॅप्टनचं काम असतंय, ते मी इमानदारीनं करतो।